नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओत आपण पाहणार आहोत महाकुंभमेळा 2025 माहिती. 2025 हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि भव्य धार्मिक उत्सव आहे, जो उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित केला जात आहे. हा उत्सव 13 जानेवारी 2025 रोजी पौष पौर्णिमेपासून सुरू होऊन 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीला समाप्त होईल. कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी आयोजित केला जातो, ज्याचे कारण म्हणजे गुरुग्रहाला त्याच्या कक्षेत 12 वर्षाचा कालावधी लागतो. जेव्हा गुरुग्रह कुंभ राशीत प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीत असतो, तेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो. महाकुंभमेळ्यातील एक विशेष आकर्षण म्हणजे शाही स्नान. यावेळी 13 आखाड्यांचे साधू आणि संत गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करतात. या शाही स्नानांच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत: 14 जानेवारी 2025 मकर संक्रांती, 17 जानेवारी 2025 पौष एकादशी, 21 जानेवारी माघ अमावस्या आणि 4 फेब्रुवारी 2025 माघी पौर्णिमा, 13 फेब्रुवारी 2025 वसंत पंचमी, 26 फेब्रुवारी 2025 महाशिवरात्री. महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो भाविक आणि पर्यटक देशविदेशातून प्रयागराजला येतात. या उत्सवाच्या आयोजनासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे, ज्यात सुरक्षा, स्वच्छता, निवास व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थापन यांचा समावेश आहे. महाकुंभमेळा या मेळ्याला उपस्थित राहण्याची योजना आखत असाल तर अधिकृत मार्गदर्शन सूचना आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपला अनुभव सुरक्षित आणि आनंददायी होईल. हा मेळा गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर होतो. महाकुंभ मेळा प्रयागराज म्हणजेच पूर्वीचा इलाहाबाद येथे आयोजित होत आहे. या मेळ्याचे धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे. महाकुंभ मेळ्याचे वैशिष्ट्य: स्थान आणि वेळ. स्थळ: त्रिवेणी संगम, प्रयागराज, उत्तर प्रदेश. 13 जानेवारी 2025 पासून चालू झाला आहे तो 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत. शाही स्नान हा महाकुंभमेळ्याचा मुख्य भाग असतो. या दिवशी साधू, संत, आखाड्याचे गुरु, लाखो भक्त संगमावर स्नान करून पुण्य प्राप्त करतात. मुख्य शाही स्नानाच्या तारखा आपण पाहिल्या आहेतच: 14 जानेवारी, 21 जानेवारी, 4 फेब्रुवारी, 13 फेब्रुवारी, 26 फेब्रुवारी अशा दिलेल्या आहेत. प्रमुख आकर्षण काय आहे तर साधू, संत, नागा साधू आणि विविध आखाड्यांचे धार्मिक अनुष्ठान, विविध आध्यात्मिक चर्चासत्रे आणि प्रवचने, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे सांस्कृतिक कार्यक्रम. असे मानले जाते की या ठिकाणी स्नान केल्याने जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात आणि मोक्षप्राप्ती होते. कुंभमेळा वैदिक कालापासून चालत आलेला आहे आणि याचा उल्लेख पुराणांतही केलेला आहे. उत्तर प्रदेश सरकारने भक्तांसाठी विशेष व्यवस्था केली आहे, ज्यामध्ये तंबू शहर टेंट सिटी तयार केले आहे. स्वच्छता आणि आरोग्य सुविधा. सुरक्षा व्यवस्था, ज्यात पोलीस, NDRF आणि CCTVचा समावेश आहे. वाहतूक व्यवस्था, जसे की विशेष ट्रेन, बस सेवा या दिलेल्या आहेत. इतिहास आणि आख्यायिकांमध्ये कुंभमेळ्याचा उगम समुद्रमंथनाच्या कथेशी जोडला जातो. समुद्रमंथनातून अमृताने भरलेला भांडा बाहेर आला. त्यावेळी देव दानवांमध्ये संघर्ष झाला. या संघर्षात अमृताचे काही थेंब पृथ्वीवरील 4 स्थळांवर पडले, जे हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक आहेत. म्हणूनच या 4 ठिकाणी कुंभमेळा होतो. कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी काही टिप्स आहेत. गर्दी टाळण्यासाठी आपल्या सोयीनुसार शाही स्नानाच्या आधी किंवा नंतर जाण्याचा विचार करावा. ऑनलाईन नोंदणी. प्रशासनाने प्रवाशांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रणाली सुरू केली आहे, त्यामुळे ती तपासून बुकिंग करणे आवश्यक आहे. वाहतूक. प्रयागराजला पोहोचण्यासाठी रेल्वे, रस्ता किंवा हवाई मार्गाचा वापर
करता येईल. गर्दीच्या ठिकाणी आपल्या कुटुंबाचा व स्वतःची विशेष काळजी घ्या. सरकारकडून उपलब्ध केलेल्या अधिकृत निवासस्थाने व भोजन केंद्राचा वापर करा. महाकुंभमेळ्याचे महत्त्व. महाकुंभमेळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो भारतीय संस्कृती, परंपरा आणि अध्यात्म यांचा उत्सव आहे. लाखो लोक एकत्र येऊन सामूहिक साधना, प्रार्थना आणि मानवतेचे दर्शन घडवतात. महाकुंभमेळ्याचा सविस्तर इतिहास पाहावा तेवढं थोडंच. महाकुंभमेळ्याचा उगम. कुंभमेळ्याची सुरुवात पुराणातील समुद्रमंथनाच्या कथेशी जोडली गेली आहे. समुद्रमंथनात देव आणि असुरांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्राचे मंथन केले. मंथनातून निघालेल्या अमृत कुंभातील काही थेंब पृथ्वीवरील 4 ठिकाणी पडले होते. हरिद्वार म्हणजेच गंगा नदी, प्रयागराज गंगा यमुना सरस्वती संगम, उज्जैन शिप्रा नदी, नाशिक गोदावरी नदी. यामुळे या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक 12 वर्षांनी महाकुंभ आयोजित केला जातो, तर दर 6 वर्षांनी अर्धकुंभ साजरा होतो. मुख्य शाही स्नान या दिवशी केले जातात. विशिष्ट प्रकारे 14 जानेवारी, 21 जानेवारी, 4 फेब्रुवारी आणि 13 फेब्रुवारी ह्या 2025 यावर्षी आणि 19 फेब्रुवारी असे ह्या तारखा आलेल्या आहेत. 26 फेब्रुवारी महाशिवरात्रीला शेवटचं स्नान आहे. महाकुंभाच्या कालावधीत गंगा नदीत स्नान केल्याने पापमुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्ती होते. त्रिवेणी संगमात स्नान केल्याने जीवनाच्या सर्व अशुभ गोष्टी नष्ट होतात. आता पाहूया शाही स्नानात साधू संत, आखाडे आणि नागासाधू मोठ्या थाटात गंगेत स्नान करतात. 13 आखाड्यांचे साधू, ज्यात नागासाधू, ऊर्ध्वबाहू साधू ज्यांनी हात उंचावलेले असतात आणि विविध तपस्वी यात सहभागी होतात. धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमात वेदपठण, कथा, भजन, कीर्तन, ध्यान आणि प्रवचन यांचा समावेश असतो. विविध आखाड्यांच्या तंबूंमध्ये आध्यात्मिक मार्गदर्शन दिले जाते. सांस्कृतिक कार्यक्रमात भारतीय नृत्य, संगीत, नाटक आणि लोककला यांचे सादरीकरण होते. स्थानिक व पर्यटकांसाठी खास प्रदर्शन मेळावे भरवले जातात. प्रयागराज महाकुंभमेळ्याची वैशिष्ट्यपूर्ण आखाडे. कुंभमेळ्यात हिंदू धर्मातील 13 प्रमुख आखाडे सहभागी होतात. यामध्ये शैव, वैष्णव आणि उदासीन आखाड्यांचा समावेश आहे. जुना आखाडा, निरंजनी आखाडा, महानिर्वाणी आखाडा, अटल आखाडा, अग्नी आखाडा, अवधूत आखाडा, निर्माही आखाडा, दिगंबर आखाडा, निरंजनी आखाडा, उदासनी आखाडा. महाकुंभमेळ्यातील प्रमुख सुविधा पाहूया. उत्तर प्रदेश सरकारने भाविकांसाठी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था केली आहे. निवासासाठी भाविकांसाठी तंबू आणि तात्पुरते निवासस्थान उभारण्यात आले आहेत. खाजगी हॉटेल्स, धर्मशाळा आणि सरकारी निवासस्थानेही उपलब्ध करून दिलेली आहेत. वाहतुकीसाठी विशेष ट्रेन, बस सेवा, विमानतळ व रेल्वे स्थानकांवरून संगमापर्यंत सोयीस्कर वाहतूक दिलेली आहे. लाखो लोकांच्या सुरक्षतेसाठी पोलीस, CCTV कॅमेरे आणि विशेष तुकड्या तैनात केल्या गेल्या आहेत. आपत्कालीन सेवेसाठी ॲम्ब्युलन्स आणि मेडिकल टीम उपलब्ध केलेली आहे. स्वच्छतेसाठी जैविक शौचालये, स्वच्छ पाणी पुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी विशेष उपाययोजनासुद्धा केलेली आहे. महाकुंभमेळ्याला भेट देण्यासाठी मार्गदर्शक पूर्व नोंदणीसाठी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. मुख्याचा काळ निवडा. शाही स्नानाच्या दिवशी गर्दी जास्त असते, त्यामुळे योग्य वेळ ती निवडा. मेळ्यात पोहोचण्यासाठी स्थानिक वाहनसेवा व रेल्वेचा उपयोग करा. गर्दीची काळजी घ्या. मेळ्यात आपल्या कुटुंबांसोबत राहा व आपल्या वस्तूंची काळजी घ्या. महाकुंभमेळा भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. महाकुंभमेळा हा फक्त धार्मिक उत्सव नसून तो भारतीय परंपरा, एकात्मता आणि संस्कृतीचे प्रतीक आहे.
हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या मेळ्यात लाखो लोक एकत्र येऊन आध्यात्मिक शांती मिळवतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.